शाखा तिथे संविधान या शिवसेना अभियानाची मुंबई येथून सुरुवात। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संविधानाच्या बाजूचे नेते। विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे। भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रास्ताविका व उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून शाखा तिथे संविधान या शिवसेना अभियानाची भव्य सुरुवात शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली। ही मोहीम शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवली जात आहे। या प्रसंगी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते व मुख्य संयोजक किरण सोनवणे, माजी आमदार राम पंडागळे, शिवसेना मीडिया समन्वयक दिनेश शिंदे, विलास जोशी तसेच शिवसेना महिला विभाग प्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते। विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, भारतीय संविधान हे समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि संधी यांची हमी देणारे महान दस्तऐवज आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही एकदा स्पष्ट शब्दात सांगितले होते की न्यायालयात शपथ घ्यायची असेल तर ती संविधानावर हात ठेवूनच घेतली पाहिजे। शाखा तिथे संविधान या उपक्रमामुळेच शिवसेना संविधाननिष्ठ पक्ष आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होईल। अभियानाचे प्रमुख संयोजक व प्रवक्ते किरण सोनवणे म्हणाले, शिवसेनेच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसेना शाखेत संविधानाची प्रास्ताविका व प्रत ठेवून संविधानिक मूल्यांचा व्यापक प्रसार केला जाईल। एक शायर म्हणतो, दोस्त कभी फुर्सत मिले तो मुझे पढ़ना, मुझमें तेरे हर उलझनों का समाधान है, मैं कोई और नहीं तेरे देश का संविधान हूँ। या अभियानांतर्गत संविधान बाग, संविधान संग्रहालय उभारणे, देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर व विमानतळावर संविधानाची प्रास्ताविका प्रदर्शित करणे तसेच संविधानासाठी कार्यरत व्यक्ती व संस्थांचा सत्कार आयोजित करणे यासारखे उपक्रम राबवण्यात येणार आहेत। लोककलावंतांचाही या अभियानामध्ये सहभाग ठेवण्यात येणार आहे। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी आमदार राम पंडागळे यांनी केलेले आहे। अधिकार आहे आणि ते जन्मजात त्यांना मिळालेले आहे। या प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली। यावरती सभागृहामध्ये सुद्धा आम्हाला बोलण्याची संधी मिळाली होती, परंतु तुम्ही महिला देखील मोठ्या संख्येने आलेले आहात आणि विमेन्स राईट्स आणि ह्युमन राईट्स आणि ह्युमन राईट्स आणि विमेन्स राईट्स म्हणजे महिलांना अधिकार मिळाले तर समाजामधल्या सर्व वर्गाला न्याय मिळेल आणि समाजामधल्या महिलांचे अधिकार म्हणजेच मानव अधिकार आहेत हे देखील भूमिका अधोरेखित करण्यात आली। आता 25 नोव्हेंबर हा दिवस अजून एका दृष्टीने आगळा वेगळा आहे की संपूर्ण जगामध्ये महिलांच्या हिंसा विरोधी एक आंदोलन किंवा मोहीम चालवली जाते आणि त्याच्यामध्ये डिजिटली जे महिलांवरती ब्लॅकमेलिंग किंवा अशा गोष्टी होतात ते थांबवण्यासाठी प्रयत्न चाललेला आहे। दुर्दैवाने आपण पाहतोय की कौटुंबिक छळामुळे महिलांच्या आत्महत्या होत आहेत, हुंड्यामुळे छळ होतोय। अशा वेळेला आपले सगळ्यांचे नेते आणि लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथजी शिंदे यांनी सुनेचं रक्षण हेच आमचं धोरण अशा प्रकारची मोहीम सुरू केलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती या राज्यघटनेच्या संविधानामधली जी भूमिका किंवा उद्देशिका आहे त्याचं वाचन करून आजचा कार्यक्रम संपणार आहे, पण एका अर्थाने ती सुरुवात असणार आहे कारण प्रत्येक शाखेमध्ये ती उद्देशिका असावी आपला तसा हेतू आहे। तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे, पण मी परत इथे स्मरण करून देऊ इच्छिते की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं सांगायचे की कोर्टामध्ये गेल्यावर आपण जी शपथ घेतो ती शपथ घेण्यासाठी म्हणून हातामध्ये संविधान असावं, त्या संविधानाला धरून मी शपथ घेणार अशा प्रकारची भूमिका बाळासाहेबांची होती। त्यामुळे निवडणुकीच्या साठी केलेलं हे कुठलंही हे नाहीये काम, सातत्याने आपली भूमिका जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदराचीच भूमिका राहिलेली आहे। परंतु आपण बघतोय की हत्या, आत्महत्या, त्याचबरोबर समाजातले अनेक घटक असे आहेत की ज्याच्यामध्ये मुला-मुलींना पळवून नेणारे लोक, महिलांना गैरमार्गाला लावणारे लोक, त्यांची विक्री करणारे लोक, त्याचबरोबर जातीवरून, धर्मावरून कुठेतरी त्यांना अगदी मारून टाकणारे व्यक्ती किंवा नुकताच कामगार कायदा मंजूर झाला परंतु अनेक जणांना वेळेवरती पगार मिळत नाही, असे सुद्धा अडचणी आहेत। माननीय शिंदे साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की ते सगळ्या धर्माच्या सर्व जातीच्या लोकांना बरोबर घेऊन काम करतात। त्यामुळे मला ज्या क्षणी असं लक्षात आलं की आपण हा कार्यक्रम करू शकतो त्याबरोबर किरण सोनवणेंना मी म्हटलं की आपण जरी निवडणुकांची धामधूम असली तरी सुद्धा शिवसेनेच्या वतीने हा कार्यक्रम शाखा तिथे संविधान हा सुरू करूया। पण शाखेमध्ये तुम्हाला कल्पना आहे सगळ्या शाखांची बऱ्यापैकी आम्हालाही अनुभव आहे की शाखेमध्ये गेल्यावर प्रत्येकाचं काम व्हावं असा हेतू असतो, असा संस्कार असतो। शाखेमध्ये गेलेल्या माणसाला कधी जात धर्म विचारला जात नाही
किंवा धर्मवीर आनंदजी दिघे यांनी ज्या शाखा चालवल्या आणि माननीय शिंदेसाहेब त्यांनी जे संस्कार केलेले आहेत त्याच्यामध्ये कोणी महिला गेली तर मला सुद्धा माझ्याकडे सुद्धा चिठ्ठी आहे की ज्याच्यामध्ये दिघे साहेबांनी या मुलीला